शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जसा आनंद झाला तसा तुम्हाला पण होईल. नांदेड जिल्ह्यातील पारडी या गावची हिरकणी बायोटेक लॅब जी आहे टिश्यू कल्चरची, इथं केळी, नंतर ऊस आणि डाळिंब या 3 पिकाचं टिश्यू कल्चरची रोपं तयार करून ती शेतकऱ्यांना विकली जातात. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही जी लॅब आहे टिश्यू कल्चरची, ती सर्व ग्रामीण महिला चालवतात. त्या काय फार उच्च शिक्षित आहेत असे नाही. जे खेड्यामध्ये जे शिक्षण मिळतात ते शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्या किती ताकदीनं काम करू शकतात, टेक्निकलसुद्धा, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या पाठीमागे जे आहेत त्या सर्व या माझ्या मायमाऊली सगळ्या गावातल्या महिला आहेत. तुम्हाला पाहून खूप म्हणजे आनंद झाला की तुम्ही एवढं तांत्रिक काम करताय. एकूण 32 महिला आहेत तुम्ही. मी यांना थोडं बोलतं करतो. माझं नाव आहे संध्या चंद्रकांत शिंगारे. मी अर्धापूरची आहे आणि मी इथं 6 वर्ष झाली सर काम करते. आणि तुमचं शिक्षण किती? शिक्षण सर 10वी आहे माझं. 10वी. तुम्ही इथं कोणत्या प्रकारचं काम करताय? सर मी इथं केळीचं रोप तयार करायला आहे सर. नाही, पण तुमच्याकडे काय काम दिलेलं आहे? काय करायचं इथं लॅबमध्ये? इनिशिएशन सर. इनिशिएशन म्हणजे काय ते आता इंग्लिशमध्ये आम्हाला नाही कळत. सर केळीचा गड्डा आणून गड्ड्यापासून आम्ही रोप तयार करतो. जे मूळ जातीवंत गड्डा आहे, तो गड्डा आणायचा, त्याचं काय करायचं पुढं? सर त्याला आम्ही छोटे छोटे छाटता खाली वर आणता, वर आणून त्याला केमिकलचे ट्रीटमेंट देता सर. बर. आणि ट्रीटमेंट देणं झालं की आम्ही आमच्या मीडियामध्ये लावता सर. देता बेता जाता कटाई म्हणलं करतो. की तुम्ही समजायचे नांदेडचे आहेत म्हणून. हा? सर हा, तर सर आम्हाला मराठीच भाषा येते हा, सर. एकदम गोड भाषा आहे तुमची. प्रत्येकाचीच गोड भाषा असते आणि त्याचंच आपलं म्हणजे सुंदरता आहे आपल्या देशाची. तर तुम्हाला काय ट्रेनिंग वगैरे झालेलं आहे? हो सर झालेली आहे. 4 दिवसाची ट्रेनिंग होती सर आम्हाला. हा. अगोदर सरनं ते शिकवलं सर आम्हाला कसं काय कशामुळं काय होते ते. बर आणि नंतर मग आम्ही तयार करायला सुरुवात केली सर. आता- जसं सरनं सांगितलं तसं. बर. आता दुसऱ्या सेक्शन मध्ये काम करणाऱ्या काय महिलाचं आपण पाहू, ते काय काम करतात ते. माझं नाव प्रतीक्षा गुणाजी बसवंते, राहणार पारडी, शिक्षण 10वी पास. 1 वर्ष झालं काम करायले मी इथं. मी रुटिंग करते. रुटिंग म्हणजे केळीचं इथून जे खाली जाते ना डिस्पॅच, त्याला रुटिंग म्हणतात. त्याच्यामध्ये 12 प्लांट टाकायचे असतात. तर त्याला 1 महिना ठेवायचं, म्हणजे महिना म्हणजे 30 दिवस ठेवायचं. त्याच्यानंतर डिस्पॅच खाली द्यायचा. एक थोडा अवघड प्रश्न विचारतो. तुझं वय काय? माझं वय 18. 18. हो. तुमचं काय वय 32 सर. नक्की? हो सर. बर. माझं नाव राधिका कृष्णा शिनगारे, अर्धापूर जिल्हा नांदेड. पारडीमध्ये मी इथं काम करत आहे लॅबमध्ये आणि शिक्षण माझं 8वी झाले. 4 दिवसात ट्रेनिंग घेतली सरांची. आणि मी इथं मल्टीचं काम करत आहे. मल्टिव्हिस्टेशन मल्टी म्हणजे कंदाची कटाई करता आम्ही प्लांटची. ते मल्टिव्हिस्टेशन त्या बॉटलमध्ये टाकून सर ती बॉटल 28 ते 30 दिवसापर्यंत कटेला येते आमच्या समोर. मग आम्ही ते कटाई करून बॉटल भरतो सर. त्याला मल्टी म्हणतात. काय वय आहे तुमचं? 32 सर. 32 वर्ष. पूर्वी तुम्ही शेतामध्ये काम केलं असेल ना? हो. मग शेतामधलं बरं वाटतं का हे बरं वाटतंय? हे बरं वाटते सर. कसं काय? शेतामध्ये ऊन लागते सर, इथं ऊन नसते. आम्ही एसीमध्येच काम करत आहोत. आणि अंग मेहनत कमी असेल ना इथं? हो. माझं नाव सुजाता सागर कदम, पारडीमध्ये राहते. मल्टीचं वगैरे कसं तयार होतं किंवा बॅक्टेरिया वगैरे बघायचं ते करते मी इथं काम. शिक्षण 12वी झाले. इथं 1.5 वर्ष झालं आहे. इथं बॅक्टेरिया वगैरे बघते, ग्रोथ रूमचं वगैरे लाईटा वगैरे किती तास चालू असतात वगैरे ते बघत असते. टेम्परेचर वगैरे ते बघते. टेम्परेचर 27 वर असते. बर. आणि लाईट वगैरे 8 तास चालू राहतात. ट्रेनिंग घेतलं 1 महिनाभर सरांकडून. बर. मग नंतर मग काम चालू केलं. मला सुद्धा येत नाही बरं का ते तुम्ही करता ते. कारण फक्त मी वाचलेलं आहे. प्रॅक्टिकल केल्याशिवाय कोणाला कळत नाही. असं वाचून सगळ्याला मार्गदर्शन करता येतं. परंतु तुम्ही लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये काम करता, ही फार म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. सगळे एकदा मास्क काढ, मग सगळे दिसतील आम्हाला. जरा थोडे काढा सगळ्यांना मास्क. त्या लॅबमध्ये जागा नव्हती, सर्वांचे चेहरे एकत्र दिसत नव्हते, त्यामुळे मी थोडं बाजूला आणलेलं आहे त्यांनी. तर या सर्व माझ्या महिला भगिनी आहेत. म्हणजे सर्वांना अभिमान वाटावा असं हे काम आहे. म्हणजे आपण जर तंत्रज्ञानाचं जर आपण चांगलं ट्रेनिंग दिलं आणि रोजगाराची जर निर्मिती केली तर महिलासुद्धा किती चांगलं काम करू शकतात, हे याचं उत्तम असं उदाहरण आहे. या लॅबमध्ये आल्यानंतर एवढं मी आनंदित झालो की इथं ज्या काम करणाऱ्या आहेत महिला, त्या सगळ्या ग्रामीण भागातल्या आहेत. आणि त्या एवढं टेक्निकल काम करतायत. एवढं तुम्ही त्यांना टेक्निकली अपग्रेड केलेलं आहे. फार मला आनंद झाला. तर ही महिलाचं काही शिक्षण वगैरे काही कसं काय आहे याच्यामध्ये? या सर्व
ग्रामीण भागातील महिला आहेत ज्यांचं शिक्षण 5वी ते 10वी आहे. ते काही जास्त एज्युकेटेड नाही आहेत. त्या पूर्वी शेतामध्ये काम करत होत्या. आम्ही त्यांना त्यांच्या मनाची तयारी करून इथे आम्ही त्यांना अपॉइंट केलं. त्यांना ट्रेनिंग आमचं 2 महिन्याचं, 1.5 महिन्याचं, 3 महिन्याचं असं काही याच्यानुसार ट्रेनिंग असतं. ते एकदा ट्रेन झाल्या की मग त्यांच्या थ्रू काम करून घेतो. त्यांनाही आनंद हा आहे की बाबा बाहेर शेतामध्ये उन्हात काम केल्यापेक्षा इथे एसीमध्ये हायजीन कंडिशनमध्ये त्यांना काम करायला भेटतं आणि त्याही खूप आनंद आहे. कोणती कोणती कामं करतात मला ते सांगा बरं. कटिंग आहे, बॉटल वॉशिंग आहे, मीडिया हा जो मीडिया आहे, मीडिया पोरिंग असतं. हां. नंतर मग प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग, प्लांट वॉशिंग हे असे वेगवेगळे टप्पे सर आमच्या लॅबचे. नाही नाही, आणि- मग ते तर मला कटिंग करताना दिसल्या, काही मीडियामध्ये तुमचं प्लांट ग्रो करताना दिसल्या, मग त्यांचं शिक्षण मी तेवढंच आहे. हो सर. पूर्ण ज्या महिला यातली एकही महिला 10वीच्या पुढची नाही आहे. काही मुली आहेत ज्या नवीन आहेत की ज्यांचं 12 BSc वगैरे आहे. पण 80% महिला ह्या 5वी ते 7वी झालेल्या आहेत. किती महिला आहेत या सगळ्या? सर टोटल आमच्याकडे जर विचार केला लॅब प्लस प्रायमरी तर 100+ महिला काम करतात. आणि लॅबमध्ये किती करतात? लॅबमध्ये सर आमच्या 32 पोझिशन आहेत. हां. त्याच्यामध्ये कल्चर चेक करणं आणि कल्चर कटिंग करणं हां. अशा टोटल 32 महिला आहेत. बरं. आणि हार्डनिंगसाठी वेगळ्या? हार्डनिंगसाठी या महिलांना ट्रेनिंग देण्याचं काम आमचे लॅबचे प्रोडक्शन पार्टनर हेमंतजी कदम आणि आमचे जे लॅब इंचार्ज आहेत हां. महेश पवार, हे दोघं टेक्निकली यांना 10-15 वर्षाचा अनुभव आहे. टेक्निकली साऊंड आहेत, हां. वेल एज्युकेटेड आहेत. ते या महिलांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊन त्यांना कामाला लावतात. बरोबर. नमस्कार, मी महेश नामदेव पवार, प्रॉपर संभाजीनगरचा. मी हिरकणी बायोटेक येथे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम बघतो. सुरुवातीच्या दिवसामध्ये 15 ते 20 दिवस ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांच्याकडनं वर्क एफिशियन्सी कशी वाढवता येईल किंवा कंपनीच्या SOP नुसार काम कसं करण्यात येईल याचे सगळे इन्स्ट्रक्शन माझ्याकडनंच दिले जातात.